हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मैं आज जा रहा हूँ धर्मतीर्थ कचनेर जैन मंदिर। मैं आपको मंदिर के बारे में पूरी जानकारी दूंगा। वो मंदिर नवग्रह मंदिर है, तो मैं आपको उसके बारे में पूरी डिटेल। दाना पुष्पाचारो लीजिए, देव सेवा की करू सदा नहीं करा। ओम शिव काष्णा जीवनराय महामोक्ष प्राप्त स्वाहा। केतुग्रास निवारक म्हणून आणि कोपऱ्यात एकदम आहे ते नेमिनाथ भगवान, ते राहुग्रास निवारक म्हणून मानले आहे. आणि मुलनाथ जे शांतीनाथ भगवान आहे ते बुध ग्रहारिष्ट निवारक आहे ना, शांतीनाथ भगवान म्हणून मानले जातात. हे मूलनायक आहे आणि हे नवग्रह अरिष्ट निवारण करणारे हे नवतीर्थंकर आहेत. तसं तर सर्व अरिष्ट निवारण करणारे हे सगळे नवतीर्थंकर भगवान आहे असं हे मानलं जातं. सगळ्या खडगाच्या प्रतिमा आहेत. ह्या पंचधातू सोनं, चांदी, तांब, पितळ या याच्यातून ह्या बनलेल्या असतात. माझं याचं वजन किती असेल? 9.5 टन. हां, मध्यभागी 9.5 टन आहे. ते काय 5-5 टन असेल. बाकीच्या सगळ्या जेवढ्या मूर्त्या आहेत सगळ्या त्या 5-5 टनाच्या आहेत. आणि मूलनाथ भगवान 9.5 टनाचे आहेत. आणि पद्मासन किंवा खडगासन असते पण दिगंबरत्व असते. अंगावर कसल्याही प्रकारचे वस्त्र वगैरे काही असं कधी दाखवले जात नाही, डोळे वगैरे काही दाखवले जात नाही असे. आणि नासादृष्टी असते. ती सगळी प्रतिमा जेवढ्या आहेत त्या नासादृष्टी म्हणजे दृष्टी त्यांची आहे ना नाकाच्या जवळ असते. समदृष्टीवाली प्रतिमा नसतात. ह्या सगळ्या जेवढ्या आहेत त्या नासादृष्टी प्रतिमा आहेत. आता एक आदिनाथ आपलं सिद्ध भगवंताची मूर्तीचं निर्माण होणं चाललं आहे, त्याचं पंचकालनं होईल. ती समदृष्टी असेल म्हणजे पूर्णपणे उघडे डोळे असे जे वैदिक धर्मामध्ये दाखवले जातात त्याप्रमाणे डोळे उघडे असतील. पण ह्या सगळ्या प्रतिमा जेवढ्या आहेत त्या सगळ्या नासादृष्टी आहेत. तर हे सर्व ग्रहारिष्ट निवारक. आता लोक आहे ना जसं काही भगवंतात काही म्हणतात की बाई काल सर्पयोग आहे, मग कुठेतरी ना इतर ठिकाणी जायचं, काही ते नागनारायण बळी वगैरे म्हणतात. तर जैन धर्मामध्ये बळी हा शब्द नाही. कोणाला पण बळी तुम्ही हा शब्द वापरायचा नाही, द्यायचा नाही, करायचा नाही, अनुमोदन करायची नाही. कृतकारिता अनुमोदनात तिन्ही प्रकारचं पाप मानलं जात आहे. अशा वेळेस ह्या भगवंताची भक्ती केली, यांचे विधान वगैरे केले इथे येऊन बसून, मानून घ्या की तुम्हाला शनीचं काही विषय आहे तर मुनिसरत्न भगवानचं ध्यान करावं, त्यांची प्रतिमाचं दर्शन करावं, तर अभिषेक करावा, विधान करावं. तर शनीचे तुमचं काय अरिष्ट असेल ते तिकडं पार्श्वनाथ भगवान, केतूचं अरिष्ट, तिकडं नेमिनाथ भगवान, राहूचं अरिष्ट, असे ना तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते हे काल सर्पदोषचे वगैरे चुकीचे प्रकार करू नये आणि जैन धर्माप्रमाणे सौजन्य पद्धतीनं सगळं कार्य करावं. म्हणून आचार्य परमेश्वरी श्री गुप्तिनंदी गुरुदेव सहसंघाने हा दूरदृष्टिकोनचा विचार करून ह्या नवग्रह प्रतिमाची यांना इथं स्थापना केलेली आहे. याचं पंचकर्ण झालं, फार जोरदार पंचकर्ण झालं. त्याला 3 वर्ष पूर्ण झाली. आता हा 4थं वर्ष सुरू झालेलं आहे. अजून बरेचसं काम बाकी आहे. केवळ आतलं बेदीमधलं काम चालू आहे. इतर काम पुष्कळ अजून होणं बाकी आहे. आणि हा एवढा मोठा हॉल जो दिसतो त्याला मध्ये कुठेच पिलर दिलेला नाही. हा 90 फूट आहे, तसा 120 फूट आहे, बाहेर पण आहे, पण आतमध्ये एक पण पिलर दिलेला नाही आहे. एवढं याचा ना बीम स्ट्रॉंग केलेलं आहे. हे याच्याकरता अहमदाबादहून लोक आले होते, औरंगाबादचे पण आपले वट्टमवार वगैरे, आणि एक कालाजी आहे त्यांनी पण याचं RCC डिझाईन केलेलं आहे.
ते सगळं जेवढं काही आहे ते त्या हिशोबाने केलेलं आहे. काम निर्माणाधीन आहे. सगळ्यांनी इथे येऊन दर्शन करावे, लाभ घ्यावा, योगदान द्यावं असं मी आवाहन करतो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. हेलो दोस्तों, ये जो प्रतिमा है ये पंचधातु से बनी हुई है और एक एक प्रतिमा का वजन 5 क्विंटल के आसपास है. ये नवग्रह मंदिर है. यहाँ पे 9 भगवानों की स्थापना की हुई है. अलग अलग 9 प्रतिमाएं हैं भगवान की यहाँ पे. श्री प्रज्ञा धाम जिनेंद्र, श्री आदिनाथ जिनेंद्र, श्री चंद्र धाम जिनेंद्र, ऐसे ये भगवानों के नाम हैं. ऐसे ही यहाँ पे 9 भगवान की प्रतिमाएं हैं. ये भगवान की प्रतिमा लगभग 9 टन की है, पंचधातु से बनी हुई है. आणि हिशोब कर म्हणजे आम्हाला लक्षात येईल. अलग लक्षात ये मंदिर का हॉल है. ये लगभग हॉल 9,000 स्क्वायर फीट में है. मूर्तीचं जे आपण विशेषतः पाहतोय तर वैदिक धर्म देखील काय म्हणत आहे, महादेव म्हणजे मोठा देव. कुठे येते, कैलास पर्वत. आणि त्यांच्यावर कोण असतं त्यांचं, तर नंदी. तेच आमचे आदिनाथ भगवान आम्ही मानतो. आणि त्यांचं चिन्ह देखील आहे ना, आम्ही हेच मानतो की नंदी आहे. आणि ते पण कैलास पर्वतावर मोक्षाला गेलेलेच. तर यांचे अनेक नावं आहेत. त्याप्रमाणे यांना आदिनाथ भगवान म्हणतात, वृषभदेव म्हणतात, वृषभदेव म्हणतात, पुरुदेव म्हणतात, आदी ब्रह्माही म्हणतात. ब्रह्मकुमारी जे म्हणतात ना, ब्रह्मकुमारी ते आदिनाथ, आदी ब्रह्मा ते हेच आहेत. जगाच्या सुरुवातीला जे भगवंतनी आशीर्वाद देऊन तुम्हाला आमच्यावर उपकार केले, षटकर्माचं आहे ना ज्ञान दिलं, उपजीविकेचं ज्ञान दिलं, ते आदिनाथ. आदी म्हणजे सुरुवातीचे, ह्या युगाच्या सुरुवातीला जे झाले ते आदिनाथ. तर वैदिक धर्म हे सर्व एकच आहे, बेसिक एकच मानलं, पण प्रत्येकाने आपल्या आपल्या ज्ञानाप्रमाणे त्याचं आहे ना विशेषता पुढं काढलेली आहे. आम्ही जैन धर्माचे लोक याप्रमाणे समजतो वैदिक धर्म, त्याप्रमाणे मानतात. पण आहे कुठं, एकच आहे. वरती कैलास पर्वतावर आदिनाथ भगवान किंवा महादेव, त्यांचं पण ते नंदी वाहन आणि हे पण नंदी चिन्ह. एकूण सर्व एकच आहे. नमस्तु भगवंत, नमस्तु.
परिवर्तन निर्माण हो गई है। तुम्ही लोक गणपती बंद कर